गरिबांचे हक्क अधिकाराचा बुलंद आवाज गाजणार संसदेमध्ये। डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांचा वाशिम जिल्हा दौरा। प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। दिनांक 10/9/2024 रोजी माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी वाशिम जिल्हा दौरा केला। त्यांनी राजकारणामध्ये उतरण्याचे कारण काय याचे कारणही स्पष्ट केले व तसेच आमच्या पत्रकार प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी त्यांना केलेला प्रश्न। डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर, वनोजा तालुका रिसोड व तसेच आरोळी, जुमडा, केकत उमरा, उकडी पेन इत्यादी वाशिम जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन धावती भेट दिली। तर पाहूया वाशिम जिल्हा दौरा कसा झाला संपन्न। प्रश्न आमचे, उत्तर तुमचे। पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री पद्मा मोहोळ यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत राजरत्न साहेबांना भेटायला। तर आपण विचारूया काही प्रश्न त्यांना। साहेब, समाजकारण आणि डायरेक्टच राजकारण याचं कारण काय? बघा, संविधानाच्या पहिल्याच पानावर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की आम्हाला न्याय हवा। न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक, असं बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजनैतिक न्यायाच्या बद्दल ती भूमिका मांडलेली आहे। 1954ला बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया निर्माण केली आणि 56ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आज सामाजिक क्षेत्रात आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आज आमची फसवणूक होते। ज्या 10 वर्षापासून मी संविधानाचा मुद्दा घेऊन संपूर्ण देशभर जागृती निर्माण केली, संविधान धोक्यात आहे। यावेळी संविधानाच्या बचावासाठी लोकांनी भरभरून मतं दिलीत, पण त्या मतांमध्ये आमचा एकही प्रतिनिधी नाही। आमचा स्वतःचा म्हणावा असा पक्ष आता महाराष्ट्रात आणि देशात उरलेला नाही। ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते कुठे ना कुठे आमची मतं कुजवण्याचं काम करतात आणि म्हणून आता आम्हाला सामाजिक, आर्थिक या क्षेत्राच्याही पलीकडे जाऊन राजकीय क्षेत्रामध्ये आता उतरणं भाग पडलेला आहे की आमची जी मतं आहेत त्या मतांवर आमचा एक प्रतिनिधी, आमचा आवाज त्या विधिमंडळामध्ये गेला पाहिजे। त्याकरिता आज आम्ही उतरलेलो आहोत।